PIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ शहर के डॉक्टर लैन में वाक़े थेरोकेयर लेबोरेटरी ने आवाम को मजबूरी का फ़ायदा उठाते हुए टेस्टों के नाम से पैसे लूटने का धंधा शुरू कर दिया था। आज जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने एक गुप्त टीम को भेजकर इसकी इंक्वायरी की, जिसमें थेरोकेयर लैब वाले दोषी पाए गए, जिसके बाद इन पर कानूनी कार्रवाई भी की गई और इस लैब को सील किया गया। वजीराबाद पुलिस स्टेशन में शिकायत भी दर्ज की गई और इस पर सख्त कानूनी कार्रवाई करने की बात कही। जिला इंतजामिया की जानिब से ये भी बताया गया कि नांदेड़ शहर में और कोई शख्स ऐसा टेस्ट के नाम पर मुकर्ररा कीमत से ज़्यादा पैसे वसूल करता है तो इस पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई करने की बात जिला प्रशासन की जानिब से की गई। मी डॉक्टर सुरेश सिंग बिसेन, आरोग्य अधिकारी महानगरपालिका नांदेड। काल दिनांक 2/4/2021 रोजी रात्री 8:45 डॉक्टर ईटनकर सर, जिल्हा अधिकारी, तसेच डॉक्टर लहाने सर, माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही थेरोकेयर या लॅबोरेटरीवर व्हिजिट दिली। माननीय जिल्हाधिकारी आणि ईटनकर सरांना असा मेसेज आलेला होता की हे लॅबोरेटरीवाले दर वाढवून लोकांची तपासणी करत आहे। शासनाने जे ठरवून दिलेले दर आहे ते दरापेक्षा ते जास्त घेत आहे। तर त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी एक पथक तयार केला। त्या पथकामध्ये मी डॉक्टर विपिन ईटनकर सर स्वतः होते, तसेच डॉक्टर बद्रुद्दीन आणि आमचे दुसरे सहकारी सोबत होते। आम्ही रात्री 9:15 वाजता थेरोकेयर ह्या लॅबवर गेले असता तिथं आम्ही त्यांची तपासणी केली की बाबा ते तुम्ही जे आर्टिफिशियल तपासणीचे तुम्ही काय दर आकारले, तर त्याचं म्हणणं होते की 600, 700, 800। परंतु जेव्हा आम्ही रजिस्टर तपासणी केली त्याच्याकडे जे रजिस्टर होता मोठा, ते रजिस्टरमध्ये तपासले, त्याच्यामध्ये असं होतं की पर पेशंट ते 2000 रुपये चार्ज करत होता। म्हणजे पर पेशंटला ते 1400 रुपये जास्त आकारत होता। शासनाचा दर 600 रुपये आहे, परंतु ते 1400 रुपये जास्त घेत होता। तर माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व आम्ही तिथे जे पडताळणी केलेले होते त्याच्यावर आम्ही असं निर्देशन आले की त्यांनी जास्त पैसे घेत होता लोकांकडून। तर त्यामुळे आम्ही त्यांचा थेरोकेयर लॅब जी होती ते आम्ही सील करून त्याच्यावर रीतसर पंचनामा करून पोलीस स्टेशन वजीराबाद इथे आम्ही त्याचा FIR दाखल केला। हां, आरोपीला पोलिसांनी बोलवले होते। त्यांनी पोलीस अजून पुढचे तपास करत आहे आणि आता सगळे नांदेडकरांना हेच विनंती करतो की असं शासनाचे आमचे 15 सेंटर चालू आहे नांदेड महानगरपालिकेचे आणि सगळे ठिकाणी फ्री ऑफ चार्ज चालू आहे। अँटीजन तपासणी सुरू आहे, RTCP ह्या तपासणी सुरू आहे। तरी सर्वांनी आमच्याकडे येऊन तपासणी करून घ्यावे। हे प्रायव्हेट लॅबवाले पैसे जे जास्त आकारतात असे काही आपल्या निदर्शनास आले तर महानगरपालिका आरोग्य विभागाला कळवावे।